चला वेळ का लागतो तिकडे जास्त महेश. बघा महेश आयोजक सूचना करतायत. नाही यापूर्वीच्या मॅच मध्ये मला तर वाटतं 48 कुठला, त्यामुळे आता मोठ्या आत्मविश्वासानं आता पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झाले आहेत महेश पाटील. मॅचला होते सुरुवात गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंतचा सुनारपाडासाठी सर्वात सफल गोलंदाज बाहुबली ऑफ सुनारपाडा अर्थातच अमर ठाकूर गोलंदाजी मार्क वरती होत असताना महेश पाटील स्ट्रायकिंग इन वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला गेला, फटका चांगला. महेश पाटील आक्रमण करतात बघा. पहिल्या बॉल पासून त्यांनी मन बनवलं की मोठे फटके खेळायचे. त्यांना देखील माहिती आहे रनआउटची संधी. रिव्ह्यूची मागणी केली आहे. योगेशी मात्रेचे खिडकायचे त्यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं स्वागत आहे. फलंदाज बाद असेल बघा, फलंदाज बाद आहे. महेश गरज नव्हती खरं तर या धावायची, मात्र वाटते महेश तेच सांगतात की लवकर भरपूर घाई गेली तिकडे. मात्र आपण पाहतोय तेजस ठाकूरने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक तेजस ठाकूर बाद झाले आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय तेजस पाटील आलेले आहेत. एक तेजस मैदानाच्या बाहेर तर दुसरे आत. सोनारपाड्याचे प्रेक्षक बघा अजूनही आहेत. एका बाजूला किडकाई संघाचे समर्थक तुम्ही पाहतात. नाईट क्रिकेट आहे, सर्वांनाच आनंद येतो नाईट क्रिकेट पाहण्याचा. एक मजा वेगळी असते रजनी क्रिकेट. पुढचा बॉल ऑन साइडला पूल करायचा होता. चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक विकेट. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमर ठाकूर बाहुबलीने पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले, सलगचा दुसरा धक्का लागतोय ते मात्र आपण पाहतोय ते अर्थातच खिडकाई संघाला. अप्रतिम गोलंदाजी करतात सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अमर ठाकूरला आपण पाहतो आणि ज्या प्रकारची लयबद्ध तो गोलंदाजी करतोय, एक चांगली लय त्याला मिळाली. चांगला टप्पा, अचूक टप्पा आणि भेदक मारा त्याच्या माध्यमातून आपण पाहतो तो अमर ठाकूर. बाहुबली उगाच नाही त्याला संबोधलं जात. यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील त्याने 4 विकेट तब्बल मिळवलेल्या आहेत. त्यामुळे सध्या चांगली गोलंदाजी त्याचं आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर सहित अमर ठाकूर होता. पुन्हा एकदा गोलंदाजी न्यू बॅटर विनय मात्रेला आपण पाहणार आहोत स्ट्रायकिंग इन वरती. बरोबर तयार. नेक्स्ट बॉल फ्रॉम द विकेट न दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. अवांतर धाव. धावसंख्या अवांतरच्या मदतीनं धावफलक सध्या 2 वर तुम्हाला पाहायला मिळेल. 2 रन संबोध. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक आपण पाहिलं धावचीच्या स्वरूपात. 1 विकेट अमर ठाकूरच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या पुन्हा एकदा विनय स्ट्रायकिंग इन वरती.
विकेट अटॅक करतायत, दूर ठेवण्याचा प्रयत्न महेश पाटील. त्यांचं बघा चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही सांगतात. खर तर कुठेतरी पंचांकडे आशाभूत नजरेने ते पाहत होते, पण हरकत नाही. विनयला सांगतात ते चला हरकत नाही, डॉट आलाय, पण इथून कमबॅक आपल्याला करायचं. आपल्याकडे 4 षटक आहेत, 24 चेंडू आहेत, त्यामुळे हे 6 चेंडू जर का पूर्ण झाले त्यानंतरही 18 संधी आपल्याकडे आहेत. 18 चेंडूचा खेळ बघा, पुढ्यातून किती वेगाने अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी, एक टप्पा धरून अमर ठाकूर गोलंदाजी करतात. लयबद्ध गोलंदाजी, अगदी नियंत्रित गोलंदाजी, गतीसोबत नियंत्रण आहे चेंडूवरती आणि योग्य टप्प्यावरती अचूक गोलंदाजी, टिचून ज्याला म्हणतात तर भेदक मारा करतात. राहुल ठाकूर, दत्ता ठाकूर यांनी पुरस्कृत केले टी शर्ट्स तुम्ही पाहता परिधान केले सोनारपाडा संघाने. यावेळेस दूर आहे, योग्य निर्णय पंचाचा. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा, धावसंख्या अतिरिक्त मदतीने 3 वरती. या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती धावची, त्यानंतर विकेट, व्हाईट बॉल, 2 डॉट बॉल आणि पुन्हा व्हाईट बॉल आपण पाहतोय. स्टील 2 टू गो. अमर ठाकूर त्यावेळेस ऑफसाईड मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये थोडी मिस्टेक होतीये, पण एकाच धावेत समाधान मानावं लागेल खरं तर इथे. कारण महेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला मॅच मध्ये खिडकाई संघ हीच अपेक्षा करत असेल की ज्या प्रकारे आगासन संघाच्या विरुद्ध महेश पाटीलने बॅटिंग केली तशीच कुठेतरी बॅटिंग करणं या मॅच मध्ये देखील इम्पॉर्टंट असेल. रमेशजी म्हात्रे सरांची चांगलीच कसरत आहे तारेवरची सध्या, कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे इथून तिथे तिथून इथे त्यांना पळावं लागतंय. अंतिम चेंडू, ओ ऑन साइडला लॉप केलाय. बाहुबलीच्या विरोधामध्ये बलशाली फटका. महेश पाटील नावाची ताकद तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्या ताकदीने फेकून दिला मैदानाचा दुप्पटला. पाटीलचा तडाखा, षटकार. देऊ नका, कारण मॅनेजमेंट टीमची सूचना आम्हाला आलेली आहे की यानंतरही मॅच कव्हर करायची आहे. कंपल्सरी रोज आम्ही शेड्यूल पूर्ण करतोय, त्यामुळे वारंवार आम्ही रिक्वेस्ट करतोय की योग्य वेळेवरती सामने सुरू करा, योग्य वेळेवरती सामने संपवा. प्रथमला आपण पाहणार आहोत बॉलिंग मार्कवर. यापूर्वी अमर ठाकूरचा चांगला आणि सफल षटक येथे म्हणू शकतो, त्याने जरूर 10 खर्च केला अंतिम बॉलवरती षटकाराला, पण हरकत नाही, महत्वपूर्ण विकेट त्यानं मिळवला आपल्या संघासाठी. चला योगेश प्लीज, थोडं फिल्डिंग मध्ये परिवर्तन ते करतात. शॉर्ट थर्डमॅन मध्ये अमर ठाकूर होते, त्यांना शॉर्ट फाईन लेगला आता घेतलेला आहे. ऑन साइडला अमर ठाकूर, यासाठी फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केली. क्या बात आहे. विकेटचं पतन आपण पाहतोय, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का, विनय बाद. जसा गोलंदाजी मार्क वरती आला त्याला विकेट मिळाली. पहिल्याच बॉलवरती त्याला देखील सफलता मिळते. चला बी फास्ट. प्रथम गोलंदाजी मार्क वरती हितेश आला, नवीन फलंदाज. हितेशला आपण पाहतोय, महेशला
स्ट्रायकिंग एंडवरती येणं, त्यांना जास्त चेंडू फेस करणं आणि महत्त्वपूर्ण क्षणाला चांगली बॅटिंग करणं खिडकायसाठी महत्त्वाचं. पण प्रत्येक सामना महेश तुम्हाला जिंकून देऊ शकत नाहीये. कुठेतरी 11 खेळाडू असतात, 11 मधून एका खेळाडूवरती जबाबदारी नाही, 11 खेळाडूंची जबाबदारी असते. त्यामुळे इतर 10 खेळाडूंनाही प्रदर्शन चांगलं करणं महत्त्वाचं आहे. आणि सध्या हितेशला आपण पाहणार आहोत, वन ऑफ द पॉवर पॅक्ड हिटर फ्रॉम खिडकाळी. प्रथम सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव, धावसंख्या अवांतरने पुढे. टोटल सध्या 11 11 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. ऑफ साइडला फटका हवेत खेळला, फिल्डर धावतायत, 2 फिल्डर आहेत. बट इथे मात्र बघा काय घडलं, अनुमान चुकला आणि त्याचं रूपांतर मोठ्या फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तर होते हितेश, मी उल्लेख केला पॉवर पॅक्ड हिटर आहे, त्याचा बॅट पण षटकार. आमच्या व्यासपीठावरती देखील एक माहौल बनता है. रात्रि की यात्री है भाई यहाँ पर सब. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती लक्ष्मण पाटील क्रीडांगण, सुवर्ण नगरी, ऐतिहासिक क्रीडांगण. ज्या क्रीडांगणावरती खेळण्याचं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आम्हाला या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रीडांगणावरती खेळायचं. निजचं क्रीडांगण म्हणजे सुवर्ण नगरी आहे आणि या सुवर्ण नगरीमध्ये खेळण्याचं महत्भाग्य प्रत्येकाला लाभत नाही, पण ज्यांना खेळण्याचं भाग्य मिळतं ते खरंच तृप्त होतात. त्यांना आनंद गगनात मावेनासा असतो. इतकं सुंदर इंटरनॅशनल लुक दिला गेला संपूर्ण क्रीडांगणाला. येत्या पुढील काही वर्षांच्या कालामध्ये आणखीन बऱ्याचशा डेव्हलपमेंट तुम्हाला क्रिकेट ग्राउंडवर पाहायला मिळतील. यावेळेस आणखीन एक क्या बात आहे, तडाखे बंद भीमटोला, वज्रटोला आणि चेंडू थेट मिड विकेट सीमारेषे बाहेर गेला. आणखीन एक हितेश पाटील नावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर 2 षटकार लगावलेले तिथे दरम्यान आपण पाहतोय ते बॅटर हितेशने आक्रमण केलंय. स्वर्गीय सतीश अनंता पाटील यांच्या प्रयत्नांमुळे खऱ्या अर्थानं आपण पाहतो इतकं सुंदर क्रीडांगण आहे. ज्यांच्या स्मरण प्रित्यर्थ ही स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती खेळतोय, त्यांचा फाट प्रयत्न याच क्रीडांगणासाठी आपण पाहिले. जवळपास 50 लाखाहून अधिक निधी क्रीडांगणासाठी आपण पाहिला. मरावे परी कीर्ती रूपी रावे असं म्हटलं जातं. आजही सतीश दादांची आठवण आपण का काढतो, त्याचे एकमेव कारण त्यांनी केलेलं कार्य. शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून त्यांची ओळख होती आणि खरं तर राजकीय क्षेत्रात असताना सामाजिक क्षेत्रात कुठेच कमी पडले नाही. मैत्रीची नाती जपली, मैत्री संबंध ते ऋणानुबंध, त्यासोबत क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आणि राजकीय क्षेत्रामध्ये घेतलेली मोठी उभारी आणि आजही त्यांचं आदरानं नाव घेतलं जातं ते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वर्गीय सतीशदादा पाटील. आणि त्यांच्याच स्मरण प्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. मानाची स्पर्धा आपण पाहतोय. TV झालेला 23 हितेश ऑन स्ट्राईक. 2 षटकार आल्यानंतर डॉट बॉल. ओव्हर द बॉल सेट खेळायचा होता. विकेट कीपर कॅच ड्रॉप के लिए कॅचेस विन द मॅचेस. विकेट कीपर चेंज झाले मला तर वाटतंय, कारण आल्यात. यापूर्वी योगेश पाटील विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. चेंज केले गेले विकेट कीपर आणि त्याचा परिणाम आपण पाहिला. झेल ड्रॉप झाला, जीवनदान मिळाले इथे मात्र आपण पाहतो हितेशला. आणि आता बघा बॉल ओला होतोय वारंवार. ड्यू फॅक्टर ग्रास या आउटफील्डमध्ये, त्यामुळे कुठे ना कुठे ड्यू फॅक्टर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. यापूर्वी आपण पाहिलं सिक्सर इझिली जात होते, पण आता बॉल तितकाच हवेमध्ये ट्रॅव्हल होत नाहीये. त्याचं कारण आहे ड्यू फॅक्टर.
15 ते 20 मिनिटांनी क्लायमेट चेंजेस सडनली तुम्हाला पाहायला मिळतात, कन्सिस्टंटली तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी बॅटरला देखील त्या गोष्टीचा त्रास होतोय. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक होते, कोणती चूक नाहीये. पाहतोय वेगवान पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीने योग्य टप्प्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गुड बॉलिंग. न्यू बॅटर करण पाटील आला. स्ट्रायकिंग इन मध्ये हितेशला आपण पाहणार आहोत, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. 2 षटकार आल्यात. खरं तर हितेशच्या बॅटमधून आपण पाहिलं प्रथमच्या विरोधामध्ये जेव्हा तो आल्या त्यानं कहर बरसवला आणि यावेळेस देखील चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं. अमोल पाटील फक्त पाहतच राहतील, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार, सीमा पार. हितेशचा प्रहार, चौकार. बघा कशा प्रकारे एक्झिक्यूट केलाय, समोरच्या दिशेनं सरळ बॅटने खेळला आणि अमोल पाटील फक्त बघ्याची भूमिका साकारत राहिले. यावेळेस पुढ्यातून बाहेर काढलाय. क्या बात आहे. व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळते, बदल आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. बघा ग्रीप बघा बॉलची, पडल्यानंतर वेगाने बाहेर आला. वेगवान लेग ब्रेक तुम्हाला पाहायला, लेग कटर होता. रितेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल चौकार, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. 4 षटकांमध्ये एकंदरीत 40 ते 44 धावा जरी झाल्या तरी मी म्हणेन एक चांगली टोटल या सेशन मध्ये असेल, कारण आता बॉल आउटपुटमध्ये तितक्या वेगाने ट्रॅव्हल होत नाहीये. पण आता पुन्हा एकदा तेच चित्र आपण पाहतोय. वारंवार तो प्रयत्न सफल राहतोय गोलंदाजाचा. लेग कटर हा देखील भरपूर वेगाने बाहेर आला. बघा जास्त गतीचा लेग कटर तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण टेनिस बॉल आहे, तो कधी स्विंग होत नाही, तो कधी कट होतो. तुम्ही पहा. आणि लेग कटर वेगानं रितेश आपण पाहतोय. डॉट बॉल हो ऑन साईडला. बराच का चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. 3 फिल्डर होते, तिघांच्याही मधोमध टप्पा पडला वॅकंट एरियामध्ये आणि तत्पूर्वी दोघांनाही वेळ मिळाला. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 30 वर.
महेश पाटील सांगतायत की हरकत नाही, अशा जरी 2-2 1-1 2-2 धावा स्कोरबोर्डवर लागत राहिल्या, 40 42 45 पर्यंत आपला संघ पोहोचला, ते एक चांगली आणि फायटिंग टोटल असेल आपल्यासाठी आणि आपण चांगला फाईट बॅक देऊ शकतो, हे स्वतःवरती विश्वास आहे, कॉन्फिडन्स गरजेचा आहे. बघा समोरचा संघ किती बलाढ्य आहे, त्या विचार न करता आपण किती महत्वपूर्ण, आपल्यामध्ये किती आपण स्वतःमध्ये विश्वास ठेवतो हे महत्वाचं आहे. पण यावेळेस चांगला झेल टिपलेला तुम्हाला पाहायला मिळाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतं बघा. ऍक्शन रिप्ले लॉफ करायचा होता, बॅटच्या खालच्या फेसवरती बॉल लागला बराच काळवेमध्ये आणि त्यानंतर विकेट. कम ऑन डीजे. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा फलकावरती, 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज करण ठाकूरचा वापर करण्यात आला. बिहाइंड द विकेट पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये योगेश पाटील, करण ठाकूर. पहिला बॉल, अंतिम षटक. पहिलाच बॉल लॉफ करायचा होता, इनफिल्डला भेदण्यामध्ये यश मिळालं, पण आउटफील्डमध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. सोनारपाड्याचे समर्थक खुश नाही आहेत. सेकंडचा कॉल आणि मिळतील 2. बाय 1 अँड गेट 1 फ्री. एकावर एक फ्री, जणू काय असं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. धावसंख्या 2 आणि 2 ने धावफलक 32 32 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. 3.1 षटकांचा खेळ संपन्न. स्टील 5 टू गो. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. त्या 5 मध्ये जर का 8 ते 10 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या तर एक चांगली मॅच, टफ बॅटल तुम्हाला नो डाऊट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. ऑसायला पूल करायचा होता बॉल बराच काळवेमध्ये. शॉर्ट फाईन लेग मध्ये अमर ठाकूर कोणती मिस्टेक करणार नाही. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्या सिंगलने पुढे आता टोटल आली ती 33. 33 आकड्यावर RM11 सोनारपाडा आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. ईश्वर 11 करतर या नावानं स्वर्गीय राकेश मात्र 11 सोनारपाडा या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ईश्वर 11 RM11 सोनारपाडा. 3.2 षटकांचा खेळ संपन्न. 33 झालेल्या आहेत. स्टील 4 टू गो. अंतिम षटक. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, बॉल मागे चालाय. स्क्वेअरलेग पंचांनी इशारा केलेला आहे की येस इट्स अ वेस्ट आहे बीमर, इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा आपण पाहतोय म्हणजे फ्री हिट असेल पुढचा चेंडू. सुवर्ण संधी आता फलंदाजांकडे. मोठा फटका खेळण्याची पूर्णतः मुभा आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. नो बॉल म्हणजे 3 धावा असतील ओव्हरऑल. धावसंख्या आता 36 वर. फ्री हिट बॉल, फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी. आता मोठा फटका खेळण्याची पूर्णतः मुभा दिली गेली आहे फलंदाजाला. त्यामुळे आपण पाहतो आता पाहूया कशा प्रकारे स्ट्रोक कन्वर्ट करेल ऋतिक म्हात्रे, की कमबॅक होईल दुसऱ्या बाजूला करण ठाकूरचा, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. वेगवान वेगवान ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलाय. डॉट बॉलची समाप्ती. स्टील 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. योगेश पाटील यांना पाहतो यष्टांच्या मागे मोठ्या प्रमाणावरती खेळलाय क्रिकेट. खुल्या गटातलं क्रिकेट देखील फार कमी वयामध्ये तो खेळला आणि नो डाऊट ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळी साथ त्याची आपल्याला पाहायला मिळाली. अमोल पाटील असेल, अमर ठाकूर असेल, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा नामांकित क्रिकेटपटू. हो वेगवान कोला टाकण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग बाय करण ठाकूर. एका चेंडूचा जर अपवाद वगळला तर कोणताही चेंडू तुम्हाला त्यानंतर खरा पाहायला मिळाला नाही. योग्य टप्प्यावरती अचूक गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, टिचून मारा केलाय. भेदक आणि आक्रमक भूमिका करण ठाकूरची तुम्हाला पाहायला मिळेल. स्टील 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 36. हो पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतं, पण इथे मात्र काय घडतंय, चूक झाली आहे योगेश पाटील कडून आणि एक धाव पूर्ण झाली. एका चरणावरती असं वाटलं की विकेट मिळेल. 22 स्वरूपात ही धाव, पण रमेशजी मात्रे सरांचा इशारा तुम्ही पाहतात.
धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत टीमची टोटल 37 वर. अंतिम चेंडू या षटकातला 37 झालेला. एखादा मोठा फटका आला तर मात्र धावांना कलाटणी मिळेल. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार संजीवनीचं काम करेल. चांगला स्ट्रोक आपण पाहिलाय. चौकारानं समाप्त झालाय डाव पहिला. एंड ऑफ दी फर्स्ट सेशन. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 41 झालेल्या आहेत आणि 42 धावांचं टार्गेट असेल. 41 झालेल्या आहेत, 42चं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून आता खेळाच्या उत्तरार्धामध्ये सोनारपाडा संघ मैदानामध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. ईश्वर 11 या नावानं संघ स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत आहोत. विजयदादा आपण या. विजयदादा आपण या. आपला शुभास्ते आम्ही शुभ सन्मान करतोय. या रविदादा या. आपण आपला शुभ सन्मान केला जाईल. रविदादांना विनंती की आपण या. आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. या रविदादा या. आपण स्पर्धेच्या वतीने आपला शुभ सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावर. अप्रतिम मोतकरू क्रिकेटपटू आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पार पाडत आहोत. चला ओपनिंग पेअर पाठवून द्या. सोनारपाडा संघ मॅनेजमेंट टीमची सूचना आलेली आहे आणि राहुलजी ठाकूर यांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडणार आहोत. राहुलजी ठाकूर यांना विनंती आहे की आपण या. राहुलजी ठाकूर यांना विनंती आहे की आपण या. आपला देखील सन्मान केला झाला स्पर्धेच्या वतीनं. व्यासपीठावरती आपण पाहतो मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातो. राहुलजी ठाकूर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने मी पार पडतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार. थेट जाऊयातून कॉमेंट्री बॉक्समध्ये की आवाज उठण्याचा आमचे बंधुतुल्य मित्र इथून सलग सर्वच रात्रींमध्ये या क्रीडांगणावरती त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. करणजी का यांना विनंती करणं आपण या मायक्रोफोनवरती. धन्यवाद. जय नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषक 2025 नीडचे तिसरी रजनी. यस अंपायर बॉल पाहिजे.
मी विनंती करेन रमेशजी म्हात्रे साहेब खेडकाई यांना विनंती असेल आपण मंचावरती या. करण पंडित ठाकूर यांनाही विनंती असेल आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत. आता वाजलेले 2 जवळपास 3 वाजत आलेले आहेत आणि आता मॅनेजमेंट टीम कडून परमिशन आलेली आहे. तोच घ्यायला लागेल रे तुला बी. आगरी चालू आता बस. चला रे चालू करा लवकर. नाही मग शर्तींचे नाही, उद्या राहुल दादा येणार आहे, तो करील. आता फक्त आगरी. अमोल बस ना. मॅच पटापट चालू करा. झोपाचा बी टाइम होऊन गेले आता. मला लाव ना फिल्डिंग कर टाइमपास. अरे किरकालीची पोरा सिरियस झाली. मॅच चालू कर लवकर. ओपनिंग अमोल आणि अमोलचे बर्ब कोणले प्रथमेश. दोन्ही टीमला शुभेच्छा आमच्याकडून. आगरीची परमिशन आलेली आता. पहिला बॉल सरळ चालले सीधा डीजे जवळ वाजव रे. षटकार षटकार टीव्ही अंपायरचा सिग्नल षटकार. येस येस अंपायर जेव्हा मदत लागेल तेव्हा टीव्ही अंपायरची मदत घ्या. तुम्ही बी जा ना. ना आपल्या जवळ जा. कानाला पाठी फुटस डिसिजन. परत एकदा मया भेटेल का. भेटले. जबरदस्त कॅच. थांबव थांबव बस. धरले कॅच आता. काम फिट केलं अमोल पाटीलचा. 6 मरला त्यांनी बी लगेच त्याला. यो बाग मया बाग ये बात. बिल्डिंग लावा रे. चला खिडकाली उजेड होल लवकर. शिरकाली नागरी भाषेत आपण शिरकालीच बोलतो ना. सोनार पाडा पालट्या मागत आमदेला आता आला. जेवायला गेलता का. धावा तेजस ठाकूर. ठाकूरला पहिलेच बॉलला ठोकलेला पण लगेच त्याने बी कमबॅक केले. परत एकदा ठाकूर. समोर खेळले मिडॉनला फिल्डर ना भाई. सुयोग असा कसा जमल. ए जाऊ दे रे. एकच तर जेले. एक जेले तरी आवरी रोखतात. तो बघ मया पटापटा का. हा समोर रिमोट ठेवा. ते का ठेवायचं ते टाइमपास नको. 7 धावा. ए तेजा बॉल दे. मायाला टाकून दे. नाही पोट भरले म्हणून तर आवाज येत आवरा.
एज आहे पॉइंटला चांगला प्रयत्न काही नाही जमला. नाही नाही सगळं पाहिजे ना. आग्री आहो आपण. लास्टची मॅच आग्रीनच. 8 धावा. ते कसा माहिती आहे का, मला एक जण बोललेला का तुम्ही कॉमेंटेटर आग्री, प्रेक्षक आग्री, खेळता नागरी, मग तुम्ही आग्रीन का ना कॉमेंट्री करत. आयोजकांची परमिशन असल्यावर करू आम्ही. ऑन साइडला टर्न करायचा होता, नाही जमला. नॉन स्टाकिंग एंडला चान्स तर जरूर होती पण तेजसनी नाही घेतली. एक धाव. टोटल स्कोर 8 झाला ना. 8 9 झाल्या रे. 9 झाल्या. चला शेवटचा बॉल. तेजस ऑफ स्टंपचे बाहेर पंच केले आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकाराला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल स्कोर 13. आणि कव्हर सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 13 वरती आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चा टार्गेट आहे. बॉल अजूनही बाकी आहेत. ते 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. 29 धावांची गरज आहे. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटांमध्ये टाकलेलं इंटरेस्टिंग मॅच असेल. धावा बनवत असताना संघर्ष खिडकाई संघाला देखील करावा लागला होता, म्हणजे हा संघर्ष इथे सोनारपाड्याला देखील करावा लागेल. योगेश तिसरा क्रमांकावरती आला. अमोल आणि फलंदाज आपण प्रथमेशला बघितलं आघाडीला येत असताना, पण अमोलची विकेट फार लवकर पडली आहे आणि आता ती जबाबदारी योगेश पाटील वरती असेल. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात समोर कडून. बॉलिंग मार्क वरती ऋतिक मात्रेला आपण पाहतो. अठरा बॉल 29 ची गरज. ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑन, त्याचबरोबरीने मिड विकेट, त्याचबरोबरीने बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लॉंग ऑफ आणि डिपिश कवा पॉइंटला फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 8 ठेवलंय. पॉइंटचं शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेग. वेळ जास्त चालला आता. कॅप्टन लक्ष असू द्या खिडकाई. 18 बॉल 29. स्विच हिट. आहा, दिस इज द हॉट शॉट ऑफ द नाईट. स्विच करून योगेश पाटील झालाय हा चौकार. रिव्हर्स स्वीपचा फटका आलाय जो योगेश पाटीलचा बॅट मधून. मिस्टर परफेक्ट सोनारपाडासाठी ज्याची कारकीर्द आजवर जबरदस्त राहिली आहे. या मॅच मध्ये आता त्याला खेळावं लागणारच आहे, कारण अमोलची विकेट पडले फार लवकर आणि 42ला चेस करत असताना प्रथमेशच्या बॅट मधून चौकार आलाय. सध्याचं रिक्वायर्ड रन रेट 8.82. 17 धावा धावफलकावरती. बॉल बाकी असताना आपण पाहतोय अजून या मॅच मधले 25 धावांची गरज. ग्लान्स केला. यावेळेला शॉर्ट लेग मध्ये बॉल आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्यासाठी वेळ घेतला सुद्धा. बॅकिंगला डीप मध्ये फिल्डर, त्यामुळे एक धाव पूर्ण होत असताना आपण पाहतोय. महेश कॅप्टन बाकी ती ऍक्टिव्ह आहे. तो वारंवार प्रत्येक बॉल अगणिक जशी स्ट्राईक चेंज होते तो फिल्डिंग मध्ये चेंजेस आणतोय. आणि लीडरशिप, मी पहिल्या मॅच मध्ये देखील अगोदर म्हणालो होतो की लीडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ऍक्शन. ती तुमच्याकडे चान्स आहे कृती करण्याची, आणि ज्या पद्धतीने महेश सध्या आपल्या
फिल्डरना सेट करत आहे. गोलंदाजाला काही प्रत्येक बॉल नंतर चर्चा करतोय, जरी तो लांब असला तिथूनही चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. विकेट या क्षणाला इम्पॉर्टंट असतील कारण अंतर धावांचं तितकंसं नाही. आउटसाइड थिक एज, हेल्दी एज होती. बॉल शॉर्ट थर्डमॅनला जात असताना पाहायला मिळाला. एक धाव आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय. स्कोमॉस झॉन 19, कुणाल लिंदप, प्रथमेश गायकर, तुषार पुण्यवर्धन, अभिजित, ही संपूर्ण टीम टेलिकास्ट करत असताना थंडी आता वाढत चालली आहे, पण तितकीशी नाही. यंदा तितकीशी थंडी जाणवली नाही कारण जानेवारी मंथमध्ये जबरदस्त थंडी आपल्याला जाणवते, ती आता जाणवत नाही तितकीशी तरी. कडाक्याची थंडी जिला आपण म्हणतो ती थंडी नाही. धावसंख्या धावफलकावरती 19, बॉल बाकी असताना अजूनही 3. योगेश पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि असं वाटतंय की आता योगेश या बॉलवरती मोठ्या फटक्यासाठी चान्स घेईल. बॅकफुटला थांबलाय, थोडासा लेट खेळला, मिसफिल्ड, शॉर्ट थर्डला मिसफिल्ड झालाय. बॉल झाला मागे, फिल्डर उचलून थ्रो करेल. धावा मिळत असताना 2. खराब फिल्डिंग. ही मॅच इम्पॉर्टंट आहे, या मॅच मध्ये एक एक धाव इम्पॉर्टंट आहे, ती रोखणं खेळकाईसाठी, बनवणं सोनारपाड्यासाठी. सध्याचा कोर 21, बॉल बाकी असताना आपण पाहतोय अजून या मॅच मधले 14 आणि 14 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. पहिल्या 10 बॉल मध्ये धावा बनवलेल्या आहेत 21, उर्वरित 14 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या देखील 21. 21 for 1 ऑप्शनचा गार्ड घेऊन आता आपल्याला योगेश पाहायला मिळतोय. ऑन साइडला फिल्डर सध्या आपण जर बघितले तर 3 आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीपिश कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा पॉइंट आणि शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन आत. मात्रे राऊंड द विकेट. बॉल फिरवला होता पण बॅट तितकीशी फिरली नाही जितकी फिरवायची होती योगेश पाटीलला. ऑन साइडला मिड विकेट मध्ये बॉलला प्लेस करायचं होतं जेणेकरून 2 धावा ते कंप्लीट करतील, पण ते झालं नाही. मनगट तितकासा वळला नाही, बॉलला वळवता आलं नाही. हा डॉट बॉल. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये बॉलला कव्हर केलं ऋतिकने. शेवटचा एक बॉल या षटकातील. 11 बॉल 21 झाल्यात, 13 बॉल 21 बनवायचे आहेत. शेकोटी कोणी केली आहे कृपया करून ती विजवा लगेचच, अन्यथा आमचे संयोजक त्या ठिकाणी येतील. प्लीज लवकरात लवकर विजवा. ऑफ लीक केला, बॅटचा संपर्क झाला त्यामुळे बॅट्समन सेफ आहे. फाईन लेगला बॉल, सेकंडचा कॉल. योगेश धावतोय आणि पोहोचला देखील. स्ट्राइक असेल प्रथमेश कडे. षटक संपन्न होत आहेत. 2 टोटल स्कोर 23, 1 गडी बाद. बॉल शिल्लक 12 आणि 12 बॉल 19 धावांची गरज. शेकोटी केलेले सध्या, कृपया करून लगेचच ते विजवा, अन्यथा आयोजक आले तर आपल्यावरती कारवाई केली जाईल. कृपया करून प्लीज. मैदानाच्या आतमध्ये तो धूर येतोय आणि बॉल मग फिल्डर्सना दिसणार नाही. 12 बॉल 19 मॅच आहे. सध्याचा धावफलक 23. मिस्टर परफेक्ट योगेश, त्याच्या सोबतीला प्रथमेश. बरेचसे उलटफेर मग गोलंदाजी मधल्या क्रमामध्ये असेल किंवा मग फलंदाजी मधल्या आपण RM11 सोनारपाड्याकडे सध्या पाहत आहोत. या संपूर्ण सीझन मध्ये आघाडीला बऱ्याच वेळेला चेंजेस, 1 डाऊन, 2nd डाऊन, 3rd डाऊन, बऱ्याच वेळेला या सर्व गोष्टी चेंज होत असताना आपण बघितल्यात. अमरला आपण बऱ्याच वेळेला स्लॉगर मध्ये बघितलं, बऱ्याच वेळेला आपण त्याला पॉवर प्ले मध्ये बघितलंय. करंटचा बॉलिंग क्रम चेंज झाला, बॅटिंग क्रम. अमोल आघाडीला येतोय कधी, तो कधी मिडल ऑर्डर मध्ये येतोय. आर्यनला संधी मिळते, प्रथमेशला चान्स मिळते, सर्व काही गोष्टी. खराब बॉल ऑप्शनचा फार बाहेर. अनिलचा या वाईडने धावसंख्या आपल्याला सध्या पाहायला मिळते 24. सध्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल 18. अनिल मात्रे सिनियर खेळाडू आहेत, सर्वात सिनियर असतील या संघाचे, मात्र आता जबाबदारीने बॉलिंग करावी लागेल. हेच ते षटक या मॅचला कलाटणी देणार. पालकरी पूल केला, बॅट फिरली, मिस टायमिंग, लॉंग ऑन. ठाकूर पोहोचलाय, वेल जज बट कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय.
सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 26 वरती पोहोचली आहे. बॉल बाकी माफ करा 25 वरती. 11 बॉल 17 धावांची गरज या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये चेंजेस. पुन्हा महेश पाटील ट्रॅप सेट करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीपिश कव्हर पॉइंट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट. शॉर्ट फाईन लेग सध्या योगेश साठी. ही कॅच जर असती तर नवीन फलंदाजाला मैदानाच्या आत यावं लागलं असतं. त्यामुळे आता मात्र या मॅच मध्ये सध्या तरी मी म्हणेन मोमेंटम जे आहे ते सोनारपाडा संघाकडे. 11 बॉल 17 धावा. थोडासा नाराज आहे महेश. फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती दिसते, पण ते सध्या मॅच मध्ये येता कामा नये. मॅच तुम्हाला शांत डोक्यानेच खेळायची असते. 11 बॉल 17. खेचून मारण्याचा प्रयत्न. पडलाय बॉल, खाली राहिला, थेट तो गेलाय. सबमरीन सारखा, पाण्यामध्ये जशी सबमरीन पाणबुडी खाली राहून प्रवास करते तसा चेंडू. नौसेनेचं महत्वपूर्ण हत्यार म्हणजे पाणबुडी. INS वाक्षीर माझगाव डॉकयार्ड मध्ये नवीनच भारताने बनवलं आणि भारत आता न्यूक्लिअर सबमरीन बनवतोय स्वतःचा होममेड. ज्या अगोदर आपण इम्पोर्ट करायचो. ऑन साइडला टर्न करायचा होता, यावेळेला इम्पॅक्ट बघितला अंपायर्सने, तो नव्हता स्टंप मध्ये. 9 सेकंडला थ्रो, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट मिस झालाय. बॉलला कव्हर करता आलं नाही. धावा मिळत असताना 2. लेग बाइट्स. ऍक्शन रिप्ले पा. ओव्हर द विकेटने आले ते गोलंदाज. प्रिव्हियस बॉलचा ऍक्शन रिप्ले अनिल. योगेश ऑफ स्टंपचा गाठ घेऊन तिथून आणि शफल झाला. बॉलची पिचिंग मिडल अँड ऑफची आणि तिथून बॉल पार बाहेर निघत होता. योग्य निर्णय अंपायर्स कडून. रमाकांत पवार सरांना आपण पाहतोय आणि रमेश म्हात्रे सरांना आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला या फ्रेम मध्ये बॅट्समन कुठेच नव्हता. थ्रो जरी कव्हर केला असता अनिलने आणि लावला असता तरी विकेट पडली असती. बॉल बाकी सध्या 9 आणि 9 बॉल 15. 27 धावा झालेल्या आहेत. 9 बॉल 15 धावांची गरज या मॅच मध्ये. योगेश आणि प्रथमेश सध्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिले विकेट पडल्यानंतर ही पार्टनरशिप आतापर्यंत 21 धावांची. 9 बॉल 15. इंटरेस्टिंग मॅच आहे. सामना क्लोज येतोय पण जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. यानंतर देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायची आणि 3 वाजत आलेले आहेत. अनिल. ओहो, पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल खाली राहिलाय. डॉट बॉल. हेच बॉल खिडकाईला मॅच मध्ये घेऊन येणार आहेत. जबरदस्त बॉलिंग. स्वतःचा जेन्युइन ऑफ कटर टाकतोय तो लेफ्टी साठी. आउट कटर. 8 बॉल 15. 8 बॉल 15. लॉंग ऑन मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. जोखीम तर जरूर आहे कारण योगेश पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. ओहो, यावेळेला फ्लिक करायचा होता. थ्रो पुन्हा आपण पाहतोय. इथे बॅट्समन बचावला. लेग बायची सिंगल. इथे थ्रो मात्र आपण पाहतोय आणि या वेळेला मात्र रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाजाचा आता यावं लागेल. विकेट पडत असताना आपण पाहतोय दुसरी. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 27. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज. सात बॉल 14 पाहिजेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आलाय. दुपारी तिसगावच्या स्पर्धेमध्ये लागोपाठ 5 षटकार ज्याने मारले. मात्र आता विकेट जर आली तर या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करणारे खेडकाई.
7 बॉल 14 धावा. अनिलचा शेवटचा बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट, समोर अमर ठाकूर. ऑफ स्टंपचा बाहेर चॉप करायचा होता. इट इज व्हाईट बॉल. इट इज वाईड. वाईडने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर वॉज ऑन 29. वाईडला रिव्ह्यू नाही प्लीज. नो नो. महेश पाटील लीडिंग देखील करतो आणि मैदानाच्या आतमध्ये त्याची कॉमेंट्री देखील सुरू आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न रिटर्न क्रीजचा बाहेर गेला. योग्य डिसिजन अंपायर्स कडून. 7 बॉल 13. अमर ठाकूर, अनिल राऊंड द विकेटने. केडकाय अगेन सोनार पाडा. लोवा फुल टॉस. फुल टॉस दिल्यावरती कसा ठेवेल इथे अमर. ठोकलाय षटकार. 6 बॉल 7 धावांची गरज. फुल टॉस आला. लोवा फुल टॉस. पेस ऑफ केला पण फुल लेंथ पडला आणि तो थेट मिड विकेटचा बाहेर पडलाय. स्कोर ऑन 35. ज्यासाठी पालकरीची विकेट टाकली, अमर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने पहिलाच मारलाय. 6 बॉल 7 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघांना सूचना आहेत या. खिडकाई आणि त्याचबरोबर सोनारपाडा. यानंतर ड्रॉ पण करणार आहोत. देसाई कंपल्सरी नेक्स्ट मॅच खेळेल. मात्र मागच्या मॅचचे विनर गौरीपाडा आणि या मॅचचा विनर यांच्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. सहा बॉल 7. इंटरेस्टिंग मॅच आहे. षटकार आलाय. या मॅचचं मोमेंटम अमर ठाकूरने खेचलंय सोनारपाडाकडे. मात्र जर शेवटचा एक षटकार आला नसता, 10+ धावा असत्या, तर गोलंदाजाकडे तितकंच ऍडव्हान्टेज असतं. कारण हा जो सामना आहे, एक फटका जर षटकार आला तर मॅच मध्ये काहीच उरणार नाही आणि सोनारपाडा फार लवकर विजय संपादित करतील. योगेश पाटील जरूर अवबा ठेकला स्ट्रायकिंग एंडला. मात्र त्याच्या अगेन्स्ट सुयोग आलाय. फिरकी पटू आहे. डावखरा त्याचा. बॅटचा चेहरा उघडला. डीप एक्स्ट्रा कव्हर बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. पहिला षटकार. षटकार आला आणि मी अगोदरच म्हणालो की हे एक फटका जर येतोय तर मॅच मात्र इथे क्लिअर होईल. 5 बॉल 1. नेबर्स आता वाढत चालले स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचे. गौरीपाड्याचे कॅप्टन तयार आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. क्रॉल लगेचच आपण करणार आहोत. परत या सुयोग. 5 बॉल 1. टॉप एज बॉल हवेमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर महेश पोहोचलाय आणि यावेळेला फलंदाज बाद. मॅच इथून बनू शकते का हा प्रश्न आहे. 4 बॉल 1 धावेची गरज. क्लोज हे चालले. विकेट एकदा तुम्हाला सांगतोय. पहिल्या डावामध्ये खिडकायचे विकेट पडले होते. 5 विकेट आता पडलेले सोनारपाड्याचे 3 विकेट. चार बॉल 1. विकेट जर येत राहिला तर या मॅच मध्ये मजा येईल. पण धाव पाहिजे फक्त 1. करणच्या बॅट मधून येईल का 1 रन. सुयोग.
आउटसाइड ठीक आहे गॅप मध्ये बॉल मॅच फिनिश. सोनारपाडाचं अभिनंदन ज्यांनी हा सामना जिंकला. लगेचच या ड्रॉ साठी सोनारपाडा आणि गौरीपाडाचे कॅप्टन देसाईचे कॅप्टन तुम्हाला येऊन थांबायचं आहे. सामनावीर